राम राम. शोभा ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर चला ठीक आहे. वरती बघा, आज पाऊस उघडला आहे. 4 दिवसापासून सारखा पाऊस चालू होता. तर कावळ्यांना चपाती आणि बाजरी टाकायला आले, कारण 2-4 दिवसापासून त्यांना टाकलंच नाही, पाऊस चालू होता. तर काय खाल्लं असं बिचाऱ्यांनी. तर चला ठीक आहे, आपण आता एक चपातीने टाकून देऊ कावळ्यांना. पाणी बाजरी रोज टाकत राहते, याच्यापासूनच माझी सुरुवात राहते. प्रत्येकाची कशापासून सुरुवात खूप वारं सुटलं आहे. चपाती आणि बाजरीपासून सुरुवात राहते. मला करमतच नाही आहे टाकल्याशिवाय. हे टाकल्यावर मला चांगलं वाटतं, कारण जीवजंतूला दिलं पाहिजे खायला. तेव्हा काय चिमण्या येत आहे, मी त्यांना माहिती राहतं. मी रोज वरती येते म्हणून एक चिमणी यायला सुरुवात झाली, बघू शकतो मी. तर चला आपण टाकू आज. तिकडे पारव्या पण येत आहे बघा. तर तेव्हा या फिरायला लागलेत. मी रोज टाकते, त्याच्यामुळे त्यांना पण सवय झाली. म्हणतात ना, रानच्या पाखराला जीव लावला ना तर रानचं पाखरू सुद्धा जवळ होतं. बघा, एक पण कावळा नव्हता. आता किती कावळे आले. ते कावळ्यांना मी चपाती आणि पारव्यांना आणि चिमण्यांना बाजरी, तांदूळ, ज्वारी मिक्स करून टाकत राहते. बघू शकते. बघा, मी खूप लांबून घेते व्हिडिओ, त्यांना ते पण कळतं. असं चोरून काही व्हिडिओ वगैरे घेऊ लागले का कळतं मैत्रिणींना. आपल्यालाच वाटतं त्यांना कळत नाही, उडून जाते. तर मग बघा, बघू शकता. मी जेव्हा यावरती येते ना तेव्हा कोणीच राहत नाही, आणि त्यांना कसं कळतं काय माहिती. भरा गोळा होते. तर चिमण्या येतात, पारव्या येतात, कावळे येतात. मग कावळ्यासाठी काही चपाती, रात्री एखादी चपाती एक्स्ट्रा करून ठेवते आणि त्यांना ती चपाती टाकते. आणि चिमण्यांना ज्वारी, बाजरी आणि काय म्हणते तांदूळ, हे काही सगळे मिक्स करून टाकते. तर चला ठीक आहे मित्रांनो, त्यांना पण कळतं. 2-3 दिवसासाठी बिचाऱ्यांना पाऊस चालू होता. मला गंज वाटायचं नेऊन टाका. ते बघा, हे कपडे धुतले होते काल. स्टँड आणला नाही, त्या दिवशी स्टँड आणायला गेले होते, तर भेटलंच नाही त्या मॉलला. मग दुसरीकडे बघितला, खूप पाऊस चालू होता नाशिकला त्या दिवशी. तर असे कपडे वाळू घातले होते माझ्याकडं. नाही आहे, पहिले खिडक्यांचे दांडे होते, तर तेच टाकले ह्याच्यावर आणि वाळू घातले कपडे. हे असे बसवले ना आता, या बघा पडदे, तर हे असे होते वरच्या घरात होते. तर मग चला ठीक आहे, आवरून घेतलं मैत्रिणींना. फरशी पुसली. ती मुलगी माझ्याकडं ना 7ला येते. आता वाजले 8 वाजून 10 मिनटं झाले. वॉशिंग मशीन फिट करायची. खाली ना वॉशिंग मशीन जोडायला 1900 रुपये सांगितले त्या प्लंबराने. म्हणे पाईप पण काय काय टाकावं लागेल. तर बघू आता हे कपड्याचं ढिग एवढं धुवायचं आहे बघा. सगळं एक हे कपडे फेकून द्यायचे, जुने पुराणे सांभाळून ठुलेले आहे याच्यात. हे बघा एवढे निघाले. आता हे टाकून द्यायचे. ही वॉशिंग मशीन राहिली फक्त फिट करायची, आणि अजून थोडं आवरायचं राहिले. हे आमच्या दुकानच्या राख्या राहत्या, देव राख्या. तर कुठं काय वरी जागा नव्हती ठेवायला. ते आता काल निघाल्या, मी काढलं ना सगळा पसारा. आता या बघा, ही गाडी पुसायचं. मोठी गाडी होती माझ्याकडे इनोवा, ते दीपकने घेतलेलं होतं. आता ही छोट्या गाडीला टाकून देते तिकडं. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, हे सगळं असं निघालं. पसारा बिसारा खूप काही काढलं, ठेवायची जागा नव्हती. आता ही घडी आलेली. आज गिफ्ट खोलायचे दुपारून. हे बघा, ही घडी आली मला त्या दिवशी वास्तुशांती घरभरणीला. चला ठीक आहे, आता आपण काय करू. आता तुम्हाला मी काय सांगू, ती पोरगी 7लाच येते. भांडे घासून गेली, पडची पुसती. हे बघा, इथं एक ढीग पडला कपड्याचा. ते पडदे पडले, हे पडदे तर काही कामाचे नाही वरचे. मग आता ये ना वैशूला देऊन टाकते. नवेच होते, तिला म्हटलं जाय घेऊन आता तुला. हे बसणे बिसणे सगळे धुवायला काढले मी, सगळे एक ना एक चकाचक. म्हणलं घेऊ मस्त आणि मग ठेवून देऊ. आता एक किचन वाटाणा धुवून घेते, आज धुतला नाही तिनं. तिला मोठं झालं ना पहिल्यापेक्षा. आता येतं पडची बिडची. तर आता हे बघा, हे पसारा आता हे आवरून घेते मी. हे किचन वाटा धुवून घेते मस्त. हे असा पसारा लावला, बघू शकता तुम्ही. इथं एक राहिली हे लावायची काच. ते कधी येतो काय माहिती काचावाला, अजून भरण्याने काही भरलं नाही. इथे कसं असं की हे केलं आहे मी, कपडे ठेवायला. मला स्वयंपाक करताना हात पुसायला लागतं, कमराला कपडा खोत राहते मी, आणि मग मला खूप कपडे लागते तर हात पुसायला. फ्रीज येणार आहे, कालच येणार होतं, फ्रीज आलं नाही पावसामुळं. काल मी फोन केला नाशिकवरून, फ्रीज येणार आहे, इथं फ्रीज राहील. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, ह्याच्यावर माठ ठेवलेला होता, आता काढून टाकणार आहे माठ. असाच खाली ठेवला,
असाच राहू देते म्हटलं. इमर्जन्सीला पाठ पण लागतं आपल्याला. तरी असं लावून झालंय, अजून लावायचं राहिले अजून भरपूर. 15 दिवस झाले थोडं 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 लावत गेले. दुकान सांभाळायचं, सामान लावायचं, तर त्याच्यामुळं ना मग काही खाली पसारा. आता पिठं कुठं भरायचे, भरपूर काही. आता देवारा आणायचं आहे नवीन. तर चला ठीक आहे मैत्रीण, भरपूर काही राहिले लावायचं सामान राहिले अजून. याच्यात माझे कागदपत्र राहतात, कामाच्या वया वगैरे, हिशोबाच्या, बचत गटाच्या वगैरे. तर हे काढायचं राहिले अजून. बघा पसारा, इकडं गिफ्ट, सगळे गिफ्टच नवीन लावलं मी. काहीच असं ठेवलं नाही जुनं घरामध्ये. जेवढं भंगार होतं तेवढं काढलं. याचे कपाटं लावले. 15 दिवसापासून चालू आहे माझं थोडं 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 सामान लावायचं. बघा ते बघा असं. त्याच्यानंतर हे इकडून असं असतं, तिकडून पण इतकं वारं येतं बरोबर. तर चला मैत्रिणींना, आत्ता मी तुम्हाला खाली राहायला आल्याच्या नंतर 15 दिवसानंतर कालचा व्हिडिओ घेतला मी. हे बघा छान माझं हे पण टाकून द्यायचं आहे. पसारा पडला अजून खूप काम आहो. हे बघा हे झाड बघा छान लावलं मी. कोणी ठेवायलाच केलं होतं वरती असं पडाते. तर 15 दिवसापासून सगळं चाललं माझं आवरायचं. थोडं 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 सामान लावायचं वगैरे. तर चला ठीक आहे, आता लावू आपण सामान वगैरे. हे छान पडदे बसवले असे मैत्रिणीनं. हे पडदे 9,000चे पडदे, 4च पडदे 9,000चे, बघू शकता. चला मैत्रीण, आता योगा करून घेते. आणि जसं मी योगा करायला लागले तसं मला खूप फरक पडला मैत्रिणींनो. योगा झाला माझा. आता इकडं ना माठ भरून देते, फिल्टरचं पाणी काढून घेते मैत्रिणींनो. दिवसभरासाठी मी माठ भरून देत राहते. आणि स्वयंपाकाला वगैरे कसं माठातलं पाणी वापरते आपण. स्वयंपाक वगैरे करताना सारखं फिल्टरकडे जायची गरज पडणार नाही. हात खरकटे राहतात ना, मग फिल्टर पण खराब होणार नाही. चला मैत्रिणी, आता ना आधी कपडे धुवून टाकणार. भरपूर कपडे पडलेले. आता या चांगल्या साड्या यानं भारी भारीतल्या त्या शॅम्पूतून धुवून घेतल्या. या बाकीच्या साड्याने निर्म्यात भिजू घातल्या. कपडे वाळू घालून व्यवस्थित वरीनं त्या तोपर्यंत भिजतील. तर चला ठीक आहे मैत्रिणी, आपण आता कपडे वाळूत घालायला जाऊ. वरती खूप छान ऊन पडलंय वरती. मैत्रिणी चला कपडे आणायला चालले वरती. एवढे मोठे कपडे बघा, मी तुम्हाला दाखवते किती साड्या धुतल्या काय. आणि जेव्हा मला लिपची गरज नव्हती तेव्हा लिप चालली नव्हती ना, आता चालू झाली आहे. आणि मोबाईलला दुकानात नेला होता म्हणून मग मला ना कुठलेच व्हिडिओ घेता नाही आले. मोबाईल कशाला नेला होता, माझं ना फोनपे जोडायचं होतं बँकेला. तर फोनपेवाला आला होता, मग त्याने फोन केला तर मग दीपक मोबाईल घेऊन गेला. तर मग आता ना आपल्याला मग कपडे आणायला जायचे. वरी मी किती कपडे वाळू घातले बघू शकते तुम्हाला काही सांगू. जेव्हा आता लिफ्ट चालू झाली बरं झालं. आणि जेव्हा ना कपडे वाळू घालायचे होते तेव्हा ना लिफ्ट चालू नव्हती, लाईट गेली होती. दोनदा वरी आली असे सोडत 2 खेपा केल्या. तर बघू आपण आता वाळले का कसे मैत्रिणी. बापरे, चला तुम्हाला दाखवते. आज ना तब्येत बरी नाही, थोडीशी ना थकल्यासारखं झालं आहे. एवढं कामं करून 15 दिवसापासून सारखे कामं करते बाई. कपडे किती पडले बघा हे कपडे पडले सगळे वाळू घातलेले बाई. हे बेडसूट धुतलं दीपकचं. दीपक म्हणे आईले घाण झालं. आता भरपूर दिवस झालं, 15 दिवस झालं ना पाऊस चालू होता. हे बाई साड्या, हे बाई साड्या बघू शकते. ह्या बाई साड्या, आता तिकडं पण साड्या वाळू घातलेले मी तुम्हाला दाखवते. मग ब्लाऊज उडून गेलो ग बाई घाणीमध्ये. तेव्हा तिकडं ब्लाऊज उडून गेले दिसलं का. या बाई हे ते ब्लाऊज टाकले होते. ह्या बाई हे सगळे नवीन आहे ब्लाऊज. चला आता ह्या बाई इथं इकडे साडी उडून गेली. सगळे कपडे बघू शकते. बघा तिकडे साड्या वाळू घातल्या होत्या मी मैत्रिणींनो. एवढ्या साड्या धुतल्या, किती धुतल्या माहीत नाही. एक दिवस साड्या धुते, एक दिवस त्यांचे कपडे. असं एक नाही एक कपडा धुवून टाकायले मी, कारण धुवून चकाचक ठेवून देणार. का बघा इथं पण टाकल्या होत्या, आता उडून गेले का काय माहिती. किती साड्या टाकल्या होत्या ते बी लक्षात आहे. चला ठीक आहे, साड्या काढू. वारं खूप सुटलंय. वारं सुटलं बरं झालं आज, म्हणून माझे कपडे बघा मैत्रिणींनो. कपड्याचा ढीग बघू शकते बघा. बघा कपडेच सगळे कपडे धुवून घेतले मी. मशीनमध्ये नाही लावले. मला आता आमच्या सोसायटीतल्या बाया विचार लागल्या म्हणे मशीनमध्ये लावले का. म्हटलं नाही मशीनमध्ये नाही लावले, मला मशीनमधले कपडे नाही आवडत. नाही बघा या कपड्याचा ढीग. एवढे धुतले कपडे, आता अजून वरी मैत्रिणीच्याला सकाळपासून उभी. आता कपड्यावरती अजून वाळू घातलेले ते पण आणायचे. आणून काही टाकले तुम्ही बघितलं एवढं मोठा ढीग. आणि एवढं टाईम नव्हता आज, पण बरं वाटाना. तर मग आज बी म्हटलं आता कधी गिफ्ट खोलायचे. 15 दिवस झाले आपली वास्तू शांती होऊन.
चला मैत्रिणी बघू आता आपण गिफ्ट खोलू काय काय आलंय गिफ्टमध्ये. तर या अशा वस्तू आलेल्या आहे. दुसरी गोष्ट काचेच्या भरण्या आलेल्या आहे बघा. या काचेच्या भरण्या आहे ना वैशूच्या नंदानी माझ्या इनबाईने इनबाईच्या भाऊजाईने काचेच्या भरण्या आल्या. हे पण डबल सेट आलेला आहे. खूप छान आहे. असे मला काचेच्या भरण्या आवडत आता. मी घरामध्ये ना काचेच्या भरण्याच ठेवते. मला ना प्लास्टिकचे डबे वगैरे आवडत नाही. प्लास्टिकचे डबे वगैरे ठेवले ना झुरळ होते तर जास्त. तर चला ठीक आहे आता बघू काय काय. बघा तुम्हाला मी सांगते पोळ्यांचे डबे 4-5 आले. कपांचे शर्ट 4-5 आले. घड्या 4-5 आल्या. हे वाट्यांचे शर्ट 4-5 आले. तर ह्याचा काही उपयोग होत नाही मैत्रिणींनो. ह्याच्यापेक्षा ना आपण काय करायचं, आपल्याला या गिफ्ट घ्यायच्या ऐवजी ना जेवढे घडतील तेवढे आपण जर पैसे दिले ना समोरच्या व्यक्तीला तर त्याला तरी ते कामाला येऊन जातील. जेवढे बी म्हणा 50 म्हणा 100 म्हणा 200 म्हणा तर त्याचा उपयोग होईल. आता कसा उपयोग होईल मी तुम्हाला सांगते. मला पैसे पण आले काही. कोणी 100 दिले, कोणी 50 दिले, कोणी 200 दिले. तर असे सगळे मिळून 5,000 रुपये झाले मैत्रिणींनो. तर त्या 5,000 रुपयाचा मी उपयोग केला. काय उपयोग केला तर ते मी ना आता फ्रीजमध्ये टाकले. मला ना वैशूने फ्रीज देणार होती गिफ्टमध्ये. तर तिला म्हटलं तू अर्धे पैसे टाक मी अर्धे पैसे टाक, दोघी माई लेक मिळून फ्रीज घेऊ. तर ते पैशाचा 5,000 रुपयाचा मला इतका छान उपयोग झाला. तर ते मला मोठ्या वस्तूला काहीतरी गरजू वस्तूला उपयोगी आले. आता ह्याच्यात काहीच गरजूची वस्तू नाही आहे मैत्रिणींनो. हे सगळं आपल्या घरामध्ये राहतच आहे. आता फ्रेम बघा एवढ्या फ्रेम आल्या एवढ्या फ्रेम आल्या. ह्या फ्रेमचा काय उपयोग होणार. त्याच्यापेक्षा जर पैसे दिले असते तर अजून काहीतरी उपयोग झाला असता. अजून काहीतरी मोठी गरजूची वस्तू आली असती. आणि असंही मी कुठेही गेले ना मैत्रिणी मी पैसे देत राहते. मला जेवढे घडतील ना तेवढे त्या पैशाचा काही ना काही उपयोग होतो. गरजू वस्तू होती. तर हे ना सगळ्यांनी मिळून ना विचार केला पाहिजे. पैसेच दिले पाहिजे. एवढं सगळं आले गिफ्ट काही सारखंच आले. मागच्या वर्षीचं पण तसंच अजून माझ्याकडे पडलेले. वैशूच्या लग्नात असेच वाटे वगैरे आलेले होत्या मला. त्या बी तसेच आहे माझ्याकडं चहाचे कप वगैरे. तर मला असं वाटतं हे सगळं देण्यापेक्षा सगळ्यांनी जर पैसे दिले ना जे आपल्याला होईल ते तर ते पैसे तरी कामाला येतात. म्हणजे ज्यांनी घर बांधलं किंवा आपण कुठं गिफ्ट लग्नाच्या टायमाला मी काय करत राहते. लग्नाला कुठे गेले ना मला जेवढे द्यायचे तेवढे माझ्याच्या जेवढे होतील तेवढे मी ना काय करत राहते पैसे देऊन टाकते. कारण पैसे कामाला येतात. आता एवढे गिफ्ट एकसारखे सगळे गिफ्ट आले तर ते काही कामात येते नाही. तर चला ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्यापर्यंत मी असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन मैत्रिणींनो. तुमचं प्रेम माझ्यापर्यंत असंच राहू द्या. माझ्यापर्यंत तुमच्यावर आहेच आहे. राम राम.